पुढची राजकीय घडामोड बघणार आहोत. इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. भारताचे 15वे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. पहिले ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यांनी पराभव कोणाचा केलेला आहे? न्यायाधीश B सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी. तामिळनाडूतील तिसरे उपराष्ट्रपती आहेत हे, तिसरे लक्षात ठेवा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले होते आणि R व्यंकटरमण हे दुसरे होते. शपथ कुणी दिली त्यांना? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. उपराष्ट्रपती यांना शपथ राष्ट्रपती देतात. नंतर आपण उपराष्ट्रपती पदाबद्दलची निवडणूक कशी होते याबद्दल पाहणार आहोत. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोण घेतं? तर भारताचा निवडणूक आयोग घेतो. त्या रिलेटेड जे कलम आहे ते कलम 66 आहे. निर्वाचन गणमध्ये कोण येतं? तर लोकसभा आणि राज्यसभा, संसदेच्या दोन्ही सभागृहांमधले इलेक्टेड पण आणि नॉमिनेटेड सदस्य पण येतात आणि राज्य विधानसभेचा यात समावेश होत नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी विधानसभेचा समावेश होतो पण उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी होत नाही. आणि निवडणूक पद्धत कशा पद्धतीनं घेतली जाते? तर निवडणूक पद्धत प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने, एकल संक्रमणीय मत पद्धतीने आणि उमेदवाराची पात्रता काय पाहिजे? नागरिक असावा तो भारताचा, 35 वर्षे वय पूर्ण असावे, राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि लाभाचे पद धारण नाही करावे. याच्यामध्ये राज्यसभेच्या जागी तुम्हाला लोकसभेचा सदस्य दिला जाईल. तर हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.